दिन हा ज्या तिथल्या कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळत आहे, म्हणून त्यांची पूर्णपणे खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे। हा दिन म्हणजे कोल्हापूरमध्ये भ्रष्टाचार करून आलेला आहे, त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, त्यांच्या चौकशीला आलेल्या आहेत, परंतु राजकीय वर्दस्त असल्यामुळं त्यांच्यावरती आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। दिन हे पैसे चारायचं काम करतो, लोकांना त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना पैशामध्ये तो विकत घेतो, त्याच्यामुळे आजपर्यंत कोणतीही चौकशी लागत नाही। प्रकाश गुरव यांची खातेनिहाय चौकशी सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या डीनची खातेनिहाय चौकशी व्हावी अशा तऱ्हेची मागणी आज जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। नक्की काय मागणी आहे या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत गॅब्रिएल तिवडे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नक्की कोणकोणत्या मागण्यांसाठी आजचं हे आंदोलन आहे? डॉक्टर प्रकाश गुरव हे सांगलीच्या डीन म्हणून या ठिकाणी सांगलीमध्ये आहेत, तर त्यांनी आजपर्यंत जे काय त्यांच्या कार्यकालामध्ये जेवढे काम केलेले आहेत त्या प्रत्येक कामामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। पहिली गोष्ट, या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन 2 आलेल्या होत्या, ते 2 मशीन मिरजेला एकच मशीन आणली, ती मशीन मिरजेला हलवली, सांगलीमध्ये ती मशीन आणली नाही, म्हणजे 2 मशीन मंजूर झालेला असताना एकच मशीन आणलेलं आहे, दुसऱ्या मशीनीचा विषय नाही। दुसरी गोष्ट, जे औषधं त्या ठिकाणी विकली जातात, नियम असा सांगतोय की जे 60 वर्षावरील जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना मोफत औषध दिली पाहिजेत, तर त्यांनी त्याच्याकडून 60-60 रुपये भरून घेतले जातात। लोकांच्या ज्या ठिकाणी तो गोखले म्हणून औषध वितरणामध्ये आहे त्याच्याकडे एखादे माणूस औषध घेऊन गेलं तर वया फेकून देणं किंवा त्यांना व्यवस्थित बोलणं नाही, औषध चांगलं नाही, जे काय औषध असेल ते औषध नाही म्हणून सांगणं, फक्त पॅरासिटामॉल, सिट्रिजन वगैरे ज्या किरकोळ जे औषध आहेत एवढंच औषध दिलं जाते। याच्या संदर्भात पण आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु त्यांनी त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं कारवाई केली नाही। जे नोकरदार आहेत, आता जे कंत्राटी कामगार आहेत, स्वच्छता कामगार, त्यांच्या पीएफच्या वस्तूचा काही विषय आहे? आज जे सन हाऊसकीपिंग कंपनी म्हणून यांना ते हाऊसकीपिंगचं काम दिलेलं आहे, त्याने हाऊसकीपिंगचा टेंडर दिला असताना जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांचे पीएफ भरायला पाहिजेत, ESI चे पैसे भरायला पाहिजेत, परंतु त्यांनी पीएफचे पैसे, ESI चे पैसे न भरता त्यांनी म्हणजे नियमानुसार जर बघितलं तर त्यांचे पीएफचे कर्मचाऱ्यांचे पैसे जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत त्यांची बिलं अदा करायचं नाही असा नियम आहे, परंतु त्यांनी असं न करता त्यांचे सगळे पैसे त्यांनी काढून त्यांची बिलं काढलेले आहेत। यवन त्याच्यामध्ये जे सुरक्षा अनामत रक्कम होती ती देखील त्यांची अदा केलेली आहे। म्हणजे हा जे कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळण्याचा, त्यांच्या संसारांचा उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे। म्हणजे तुम्हाला 4 पैसे मिळाले म्हणजे कर्मचारी जो काम करतोय, जो स्वच्छतेचं काम करतोय, सगळं आपल्या म्हणजे जीवावरती इतरांचे सगळं घाण घेऊन आपण स्वतःच्या जीवाचा विचार न करता काम करतोय, अशा कर्मचाऱ्यांच्या जीवावर उद्या काय झाले गेले तर त्यांना कसं पैसे मिळणार किंवा त्यांना सुख सुविधा कशा मिळणार? ते हे चुकीचं आहे आणि दिन हा ज्या तिथल्या कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळत आहे, म्हणून त्यांची पूर्णपणे खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे। आतापर्यंत त्यांच्या कार्यकालामध्ये जे पण झालेलं आहे, कार्यकालामध्ये काम झालेलं आहे त्याची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे। जर दिन आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय, त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की डीनची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे, त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे, कारण हा डीन म्हणजे कोल्हापूरमध्ये भ्रष्टाचार करून आलेला आहे, त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, त्यांच्या चौकशीला आलेले आहेत, परंतु राजकीय वर्दस्त असल्यामुळं त्यांच्यावरती आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। जे DMR आहे, DMR देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांच्या चौकशीच्या संदर्भात, परंतु DMR ऑफिस सुद्धा त्याच्याबद्दल एवढे गांभीर्याने घेत नाहीत। याचा अर्थ काय की डीन हे पैसे चारायचं काम करतो, लोकांना त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना पैशामध्ये तो विकत घेतो, त्याच्यामुळे आजपर्यंत कोणतीही चौकशी लागत नाही। आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्या, निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट सांगतोय की जोपर्यंत जर त्यांची चौकशी नाही झाली तर येणाऱ्या दिवसामध्ये लोक आंदोलन उभा करू आणि प्रशासनाला सोळकी पोळू करून सोडू। नक्कीच सांगली सिव्हिल हॉस्पिटलची डीनची जे कार्यकाळ आहे तो वादग्रस्त ठरलेला आहे आणि या निमित्तानं या हॉस्पिटलमध्ये ज्या कंपनीला
तिथल्या स्वच्छतेचा ठेका देण्यात आलेला आहे. कंत्राटी कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत, परंतु त्यांचा जो PF आहे तो PF त्या कंपनीनं अदा केलेला नसतानाही त्या कंपनीची बिलं काढण्याचं काम या डीननी केलेलं आहे आणि त्यामुळे कुठंतरी त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरताना दिसते. याशिवाय औषध विभागामध्ये जे कर्मचारी काम करत आहेत ते रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे वागत आहेत आणि त्यामुळे याची जबाबदारी घेऊन हे जे डीन आहेत या डीनची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी या निमित्तानं गॅब्रिएल तिवडे यांनी केलेली आहे आणि त्यांची चौकशी न झाल्यास इथून पुढच्या काळामध्ये मोठं जन आंदोलन उभं करू अशा तऱ्हेचा इशाराही गॅब्रिएल तिवडे यांनी व्यक्त केलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.